समर्पण एक असा शब्द जो केवळ उच्चारणापुरताच नाही तर मनापासून जगण्यासाठी असतो। जेव्हा एखादी व्यक्ती आपलं जीवन, आपली बुद्धी, आपली श्रमशक्ती समाजासाठी उदात्त हेतूसाठी अर्पण करते तेव्हा त्याला समर्पण म्हणतात। हे समर्पण कुठल्याही बंधनातून उद्भवत नाही, ते स्वेच्छेने, आनंदाने आणि निस्वार्थीपणे दिले जाते आणि ते समर्पण म्हणजेच दानशूर व्यक्तिमत्व लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब। लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा दानशूरपणा सर्वांना परिचित आहे आणि त्या अनुषंगाने एक श्लोक आहे। 100मध्ये एक शूर असू शकतो, 1000मध्ये एखादा पंडित असू शकतो, 10,000मध्ये एखादा वक्ता असू शकतो आणि लाखात एखादा दाता असू शकतो। आणि हीच गोष्ट लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या रूपाने समाजाला मिळाली आहे। त्यांची कीर्ती, कार्याचा आदर्श एवढा मोठा आहे की त्यांच्या शिकवणीतून अनेक जण शिक्षित झाले आणि त्यांनीही त्यांच्या पावलांवर पाऊल टाकत समाजसेवेचे व्रत हाती घेतले आहे। माझ्याकडे जो पैसा आहे त्याचा मी फक्त विश्वस्त आहे। समाजामध्ये जे पीडित आहेत, शोषित आहेत, दुःखी आहेत त्यांना आर्थिक मदत करणे ही ईश्वर सेवा आहे आणि हे मानूनच लोकनेते रामशेठ ठाकूर काम करत असतात। त्यामुळे आपल्याकडे असलेले समाजाला देण्याचे काम ते करतात। त्यामुळे त्यांच्याकडे समर्पण भावना कायम रुजली आहे। राजकीय, आर्थिक शक्ती, लोककल्याणासाठी सार्थकी लावणारा नेता म्हणून त्यांची ओळख नेहमीच अधोरेखित झाली आहे। लोकनेते रामशेठ ठाकूर हे गरीब कुटुंबातून पुढे आलेले नेतृत्व आहे। जे काही मिळवले आहे ते संघर्ष करून मिळवले आहे। संघर्ष करून पुढे आलेल्या व्यक्तीला थांबवणे अशक्य असते, कारण त्याची पावले आत्मविश्वासाने पडत असतात। राजकारणात आलेले सर्व नेते हे सर्वस्वी राजकारणावर अवलंबून असतात, पण समाजकारणाचे भान ठेवून काम करणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा राजकारण हा मूळ पिंड नसून समाजकारण हाच त्याचा गाभा आहे। कोणतीही सत्ता, पद नसताना लोकसभेवर निवडून जाणे हे भल्या भल्यांना तोंडावर आपटण्यासारखे आहे। फक्त आपल्या कर्तृत्वाच्या आणि दातृत्वाच्या बळावर लोकनेते रामशेठ ठाकूर हे 2दा खासदार झाले। आपली ख्याती सर्वदूर पसरली आहे हे माहीत असूनही त्यांनी कधी मीपणा बाळगला नाही। माणुसकी आणि कर्तव्याची जाण ठेवून लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांच्या जवळ असलेली आर्थिक शक्ती लोककल्याणासाठी सार्थकी लावण्याचे ठरवले आणि त्यांनी तसे केले आणि आत्ताही करत आहेत। लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे सर्वांना साधी राहणीमान आणि सरळ स्वभाव माहीत आहे। समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची ताकद आणि आक्रमकपणाही त्यांच्या व्यक्तिमत्वाचा भाग आहे। विशेषतः प्रकल्पग्रस्त, पीडित यांच्यासाठी त्यांनी अनेकदा रस्त्यावर उतरून संघर्ष केला आहे। जेव्हा सर्वसामान्य माणसावर अन्याय होतो त्यावेळी त्यांचा बुलंद आवाज आणि त्या अनुषंगाने त्यांचे आक्रमक रूप पाहायला मिळते। न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही हा मूळ त्यांचा स्वभाव आणि त्यामुळे प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावण्यात त्यांचे नेतृत्व नेहमीच उजवे ठरले आहे आणि त्यासाठी स्वर्गीय दिबा पाटील साहेब, थोर समाजसुधारक जनार्दन आत्माराम भगत साहेब यांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी कायम राहिला आहे। आदरणीय लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या कार्यरूपी तेजाने समाजात लोकसेवेचे परिवर्तन घडून आले आहे आणि त्या अनुषंगाने समाजामध्ये सामाजिक सेवेचा मोठा भंडारा उभारलेला आहे। सर्व स्तरातील माणसाच्या मनात त्यांच्याप्रती नेहमीच आदराचे स्थान अबाधित राहिले आहे। लोकनेते रामशेठ ठाकूर जात, पात, धर्म, पक्ष असा कधीही भेदभाव करत नाहीत। आपल्याकडून जेवढी मदत करता येईल तेवढी करायची आणि त्यामुळे माणुसकी हाच त्यांचा धर्म कायम राहिला आहे। त्यामुळे लोकनेते रामशेठ ठाकूर यांची लोकांप्रती असलेली त्यांची समर्पण भावना खऱ्या अर्थाने सुवर्ण अक्षराचे पान आहे। त्यामुळे सर्वसामान्यांचे आधारवड असलेले लोकनेते रामशेठ ठाकूर यांना वाढदिवसानिमित्त निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो ही प्रार्थना